नमस्कार, तरुण भारत न्यूज बुलेटिन मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत। आता पाहूया ठळक घडामोडी। आजच्या ठळक घडामोडी। जतमध्ये पोलीस कॉन्स्टेबल सह पोलीस पाटील लाचलुचपतच्या जाळ्यात 1,60,000 रुपयांच्या लाचे प्रकरणी अटक। पैगंबरांबाबतच्या कथित वक्तव्यावरून मुस्लिम समाज आक्रमक, गुन्हा दाखल करण्याची मागणी। जून संपत आला तरी पावसाची प्रतीक्षा, कृष्णा नदीची पातळी घटली, पाणी जपून वापरण्याचं आवाहन। तरुणाच्या आत्महत्येप्रकरणी तरुणीसह दोघांवर गुन्हा, धर्मांतरासाठी दबावाचा फिर्यादीत आरोप। आणि सुरांना घडवणाऱ्या हातांचा राज्यानं केला सन्मान, मिरजेच्या 200 वर्षांच्या परंपरेला नवा मान। आता पाहूया सविस्तर बातमीपत्र। चोरीचा गुन्हा दाखल न करण्यासाठी तक्रारदाराकडून 1,60,000 रुपयांच्या लाचेची मागणी केल्याप्रकरणी जत पोलीस ठाण्यातील पोलीस कॉन्स्टेबल विक्रम विहुल घोदे वय वर्ष 40 आणि सिद्धनाथ गावचे पोलीस पाटील काशीराम कृष्णा माने वय वर्ष 36 यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं अटक केली आहे। या दोघांविरोधात भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यान्वये जत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय। तक्रारदाराचा भाऊ आणि पुतण्याविरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल न करण्यासाठी सुरुवातीला 2 लाख रुपयांच्या लाचेची मागणी करण्यात आली होती। तडजोडीनंतर ही रक्कम 1,60,000 रुपयांवर निश्चित करण्यात आली। त्यानंतर पोलीस कॉन्स्टेबल विक्रम घोदे यांनी तक्रारदाराला संबंधित रक्कम पोलीस पाटील काशीराम माने यांच्याकडे देण्यास सांगितल्याचं लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पडताळणीत स्पष्ट झालंय। त्यानंतर एसीबीनं दोघांविरोधात कारवाई करत भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल केलाय। पुढील तपास सुरू असून या कारवाईमुळे पोलीस वर्तुळात खळबळ उडाली आहे। सांगली शहरात AIMIM जमियत उलेमाए हिंद आणि समस्त मुस्लिम समाजाच्या वतीनं नाझिया इलाही खान यांच्या कथित वक्तव्याविरोधात सांगली शहर पोलीस ठाण्यात निवेदन देण्यात आलं। हजरत मोहम्मद पैगंबर साहेब यांच्याबाबत हे वादग्रस्त वक्तव्य करण्यात आलं होतं। या वक्तव्यामुळे धार्मिक भावना दुखावल्याचा दावा निवेदनात करण्यात आला आहे। या प्रकरणाची सखोल चौकशी करून संबंधितांविरोधात लागू कायदेशीर तरतुदीनुसार गुन्हा दाखल करावा अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे। तसंच कोणत्याही धर्माच्या श्रद्धास्थानांबाबत अथवा पूजनीय व्यक्तींबाबत आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्यांवर निष्पक्ष आणि तातडीनं कारवाई व्हावी अशी मागणीही करण्यात आली आहे। हे निवेदन AIMIM यांच्या वतीनं आसिफ इनामदार, जमियत उलेमा हिंदच्या वतीनं मोहम्मद अली मुल्ला आणि समस्त मुस्लिम समाजाच्या वतीने आसिफ बाबा यांनी सादर केलं। यावेळी दोन्ही संघटनांचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि मुस्लिम समाजातील नागरिक उपस्थित होते। जून महिना संपत आला तरी सांगली जिल्ह्यात समाधानकारक पाऊस झालेला नसल्यानं कृष्णा नदीच्या पाण्याच्या पातळीत लक्षणीय घट झाली आहे। सांगलीतील आयुर्विन पुलाजवळ नदीची पातळी सुमारे 5 फुटांवर आल्यानं शहराच्या पाणी पुरवठ्याबाबत चिंता व्यक्त केली जाते। वरच्या धरण क्षेत्रातही अपेक्षित पाऊस न झाल्यामुळं कृष्णा नदीतील पाण्याची आवक कमी झाली आहे। परिणामी नदीपात्रातील पाण्याची पातळी झपाट्यानं घटत असून काही ठिकाणी नदीपात्र उघडं पडू लागले। सध्याची परिस्थिती 10 जुलैपर्यंत कायम राहिल्यास सांगली महानगरपालिकेला शहरात 1 दिवस आड पाणी पुरवठा करण्याचा निर्णय घ्यावा लागू शकतो असा इशारा प्रशासनाकडून देण्यात आला आहे। त्यामुळे नागरिकांनी पाण्याच्या काटकसरीनं वापर करावा, पाण्याची नासाडी टाळावी आणि आवश्यक तेवढंच पाणी वापरावं असं आवाहन महापालिकेनं केलंय। दरम्यान जिल्ह्यात लवकरच दमदार पावसाची नोंद होऊन नदीतील पाणीसाठ्यात वाढ होईल अशी अपेक्षा व्यक्त केली जाते। मात्र तोपर्यंत उपलब्ध पाण्याचा नियोजनबद्ध वापर करणं आवश्यक असल्याचंही प्रशासनानं स्पष्ट केलंय। सांगलीतील खनबाग परिसरातील 19 वर्षीय ध्रुवांक प्रमोद शेवाळे याच्या आत्महत्येप्रकरणी शहर पोलिसांनी तरुणीसह दोघांविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केलाय। मैताच्या आईनं दिलेल्या फिर्यादीत धर्मांतरासाठी दबाव, मानसिक आणि शारीरिक छळाचे आरोप करण्यात आलेत। या प्रकरणाचा तपास सुरू आहे। सांगलीतील खनबाग परिसरातील 19 वर्षीय ध्रुवांक प्रमोद शेवाळे याच्या आत्महत्येप्रकरणी शहर पोलिसांनी साहिल बागवान राहणार खनबाग आणि सामिया बागवान राहणार कोल्हापूर यांच्याविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे। मयताची आई भारती प्रमोद शेवाळे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार दोन्ही संशयितांनी संगनमत करून ध्रुवांकला प्रेमाच्या जाळ्यात अडकवलं।
त्यानंतर त्याच्यावर धर्मांतर करण्यासाठी वारंवार दबाव टाकत मानसिक आणि शारीरिक त्रास दिल्याचा आरोप फिर्यादीत करण्यात आला आहे. या सततच्या कथित छळाला कंटाळून दुर्वांकनं राहत्या घरातील बेडरूममध्ये सिलिंग फॅनला पडद्याच्या साहाय्यानं गळफास घेऊन आत्महत्या केल्याचंही फिर्यादीत नमूद करण्यात आलं आहे. दरम्यान सुरुवातीला गुन्हा दाखल करण्यास विलंब झाल्याचा आरोप नातेवाईकांनी केला होता. त्यानंतर शहर पोलिसांनी दोषी संशयितांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. या घटनेनंतर काही हिंदुत्ववादी संघटनांच्या कार्यकर्त्यांनी शहर पोलीस ठाण्यात जाऊन आरोपींवर कठोर कारवाईची मागणी केली आहे. सतार, तानपुरा आणि व्हायोलिनसारख्या तंतुवाद्यांच्या निर्मितीसाठी जगभरात ओळख असलेल्या मिरजच्या 200 वर्षांच्या परंपरेला महाराष्ट्र शासनानं प्रतिष्ठेचा सन्मान दिला आहे. 7 पिढ्यांपासून तंतुवाद्य निर्मितीचा वारसा जपणारे कारागीर मोहसिन नियाज अहमद मिरजकर यांना महाराष्ट्र शासनाचा राज्य उत्कृष्ट कारागीर पुरस्कार प्रदान करण्यात आला. जागतिक सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग दिनानिमित्त नवी मुंबईतील सिडको भवन इथं आयोजित कार्यक्रमात राज्यातील विविध पारंपरिक कलांचा वारसा जपणाऱ्या 6 कारागिरांचा गौरव करण्यात आला. त्यामध्ये मिरजेच्या तंतुवाद्य निर्मिती परंपरेचं प्रतिनिधित्व करणारे मोहसिन मिरजकर यांची निवड झाली. राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. पुरस्कार स्वीकारल्यानंतर मोहसिन मिरजकर यांनी हा सन्मान केवळ स्वतःचा नसून मिरजेच्या 200 वर्षांच्या तंतुवाद्य परंपरेचा आणि या कलेसाठी आयुष्य वाहिलेल्या सर्व कारागिरांचा असल्याची भावना व्यक्त केली आहे. याचबरोबर आजचे बातमीपत्र इथे संपले. अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा तरुण भारत न्यूज चॅनल. तसेच आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी दररोज वाचा दैनिक तरुण भारत. धन्यवाद.